हॅलो फ्रेंड्स, क्लास 6 मॅथ्स याच्यामधला GCD अँड LCM हा जो 5वा टॉपिक आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 5.3 त्यातले प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहू. सुरुवात पहिल्या प्रश्नापासून करू. दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. फाइंड द LCM ऑफ द फॉलोइंग नंबर्स. तर इथे LCM आपल्याला शोधायचा आहे. सुरुवातीला आपण LCM ही कन्सेप्ट काय ते समजून घेऊ. LCM फॉर लिस्ट कॉमन मल्टिपल. आता याच्यामध्ये लिस्ट म्हणजेच लहानात लहान, अशी लहानात लहान संख्या आपल्याला शोधायची आहे जी संख्या दिलेल्या 2 किंवा 3 संख्यांच्या पटीत असेल किंवा पाढ्यामध्ये असेल, तर त्याला म्हणायचं LCM. आता ही बेसिक कन्सेप्ट वापरून आपल्याला खाली जे काही नंबर्स दिलेत त्यांचा LCM काढायचा आहे. तर त्यासाठी LCM काढण्याची अगदी सोपी पद्धत आहे, ती आपण वापरू. 2 मेथडनं आपण LCM काढू शकतो, व्हर्टिकल मेथडनं आणि हॉरिझॉन्टल मेथडनं. हॉरिझॉन्टल मेथडनं म्हणजे त्यांचे सर्व फॅक्टर्स पाडून, कॉमन फॅक्टर्स पाडून, मग त्यामध्ये सुरुवातीला कॉमन फॅक्टर्स घ्यायचे, नंतर अनकॉमन फॅक्टर घ्यायचे, नंतर कॉमन नसलेले फॅक्टर्स घ्यायचे आणि त्यांचा गुणाकार करायचा. त्याच्यापेक्षा एक सोपी पद्धत व्हर्टिकल मेथड जी आहे ती खूप सोपी आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण GCD काढण्यासाठी जी पद्धत वापरली तीच पद्धत त्याच्यामध्ये थोडंसं एक्सटेन्शन आहे जे आपण LCM साठी वापरू शकतो. आता इथं पहिला जो प्रश्न दिलाय ज्याच्यामध्ये 2 संख्या आहेत 16 आणि 24, या दोन्हींचा आपल्याला LCM काढायचा आहे. मग सुरुवातीला त्या दोन्ही संख्या आपण एकापुढे एक लिहून घ्यायच्या, 16 अँड 24. आता अशी संख्या शोधायची या संख्येने या दोन्ही संख्यांना भाग जाईल, ती 2 आहे. मग 2 न 16ला भागवलं तर 2 16, इथं 12चा भाग जाईल. पुन्हा 2 न भागवलं तर 2 चौक 8, 2 सक 12, पुन्हा 2 न भाग जाईल, 2 दुने 4, 2 त्रिक 6. आता 2 आणि 3 या संख्येनं मात्र इतर कुठल्याही संख्येने, कॉमन संख्येनं भाग जात नाही. त्यामुळे हे झाले आपले कॉमन फॅक्टर्स. मग आता LCM ऑफ 16 अँड 24, 16 आणि 24चा LCM जर काढत असेल तर हे जे कॉमन फॅक्टर्स आहेत त्यांचा पहिल्यांदा गुणाकार करायचा, 2 इंटू 2 इंटू 2, आणि नंतर हे उरलेले फॅक्टर्स 2 अँड 3 ज्याला कुठल्याही संख्येनं भाग जात नाही. आता ह्या सर्वांचा गुणाकार म्हणजे आपला 16 आणि 24चा LCM. 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16 आणि 16 गुणिले 3 48. सो द LCM ऑफ 16 अँड 24 इज 48. याचा अर्थ असा होतो की 16 आणि 24च्या पटीमध्ये लहानात लहान संख्या कुठली जी या दोन्हीच्या पटीत असेल तर ती 48, म्हणजे हा या दोन्हींचा LCM. आता इथं LCM आणि GCD मध्ये फरक इतकाच आहे. GCD काढताना आपण फक्त या कॉमन फॅक्टर्सचा गुणाकार करत होतो. LCM काढताना कॉमन फॅक्टर्सचा गुणाकार तर करूच, शिवाय उरलेले जे फॅक्टर्स आहेत सर्वात शेवटी ज्यांना इतर कुठल्याही संख्येनं भाग जात नाही त्यांचाही गुणाकार करायचा आणि मग LCM काढायचा. त्याच्यानंतर दुसरी पेअर आहे 30 अँड 40. या दोन्हींचा आपल्याला LCM काढायचा आहे. सो टू फाइंड LCM ऑफ 30 अँड 40, सुरुवातीला या दोन्ही संख्या आपण व्हर्टिकल मेथडनं काढण्यासाठी एकासमोर एक लिहून घेऊ. त्याच्यानंतर याला 2 न भाग जाईल, 30ला जर 2 न भाग घालवलं तर 15चं जाईल आणि 40ला घालवलं तर 20चा. आता या दोन्ही संख्यांना 5 न भाग जाईल, 5 त्रिक 15, 5 चौक 20. आता इथं 3 आणि 4 याला इतर कुठल्याही संख्येने भाग जात नाही, मग हे झाले आपले कॉमन फॅक्टर्स. त्यांचा पहिल्यांदा गुणाकार करू, 2 इंटू 5, आणि नंतर अनकॉमन फॅक्टर्स 3 अँड 4. या सर्वांचा गुणाकार करू, 5 दुने 10, 10 गुणिले 3 30, 30 गुणिले 4 120. सो LCM ऑफ 30 अँड 40 इज 120. थर्ड पेअर ऑफ नंबर इज 72 अँड 96. 72 96 एका बाजूला लिहून घेऊ. सुरुवातीला आपण याला 2 न भाग घालू, 2 त्रिक 6, 1 शिल्लक राहील 12 होतील, 2 सक 12, 2 चौक 8, 1 शिल्लक राहील 2 अठ्ठे 16. पुन्हा 2 न भाग घालू, 2 के 2, 1 शिल्लक राहील 2 अठ्ठे 16, 2 दुने 4, 2 चौक 8. पुन्हा 2 न भाग घालू, 2 नवे 18, 12चा भाग जाईल, इथे 3 न भाग जाईल, 3 त्रिक 9, 3 चौक 12. आता 3 आणि 4ला इतर कुठल्याही संख्येनं भाग जात नाही, त्यामुळे या दोन्हीचा LCM काढण्यासाठी LCM ऑफ 72 अँड 96, पहिल्यांदा हे जे कॉमन फॅक्टर्स आहेत त्यांचा गुणाकार करू, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू हे अनकॉमन फॅक्टर्स नंतर 3 इंटू 4. त्या सर्वांचा जर गुणाकार केला तर 2 दुने 4, 4 दुने 8, 8 गुणिले 3 24, 24 गुणिले 3 72 आणि 72 गुणिले 4 288. So this is the LCM of 72 and 96. Next question is 9, 15 and 20. आता 3 संख्या दिली आहेत आणि त्या तिन्ही संख्यांचा आपल्याला LCM काढायचा आहे. मग सुरुवातीला ह्या तिन्ही संख्या या पद्धतीने मांडून घेऊ आणि अशी कॉमन संख्या कोणती आहे ज्या
संख्येने या तिन्हींना भाग जाईल तर अशी कुठलीच कॉमन संख्या नाही. पण ह्यामधल्या दोन संख्यांना 3 न भाग जातोय, म्हणजे 9 आणि 15ला 3 न भाग जातोय, तो पहिला घालू. म्हणजे 3 त्रिक 9, 3 5 15. आता 3 न 20ला काही भाग जात नाही, त्यामुळे 20 ही संख्या तशीच लिहून घ्यायची. आता यामध्ये 5 आणि 20 या दोन संख्या अशा आहेत ज्याला 5 न भाग जाईल, तो घालवून घेऊ. मग 5 आणि 3ला भाग जात नाही, त्यामुळे 3 तसेच ठेवायचे आणि 5 एके 5, 5 चोक 20. आता ह्या ज्या संख्या उरल्यात त्यापैकी कुठल्याही संख्यांना किंवा कुठल्या दोन संख्यांच्या ग्रुपला इतर कुठल्या संख्येनं भाग जात नाही, त्यामुळं इथं आपला हा भागाकार संपला आणि हे जे दोन मिळालेत ते कॉमन फॅक्टर्स आपल्याला मिळालेत. आता या सर्व संख्यांचं एलसीएम काढायचं म्हणजे एलसीएम ऑफ 9, 15 अँड 20. आता यांचे एलसीएम काढण्यासाठी पहिल्यांदा 3 आणि 5चा गुणाकार करायचा, जे इथे कॉमन फॅक्टर्स आहेत, आणि उरलेले 3 × 1 × 4 या सर्वांचा गुणाकार म्हणजेच या सर्वांचा म्हणजे या 3 नंबरचा एलसीएम. 3 × 5 15, 15 × 3 45 आणि 45 × 4 180. So LCM of 9, 15 and 20 is 180. And the last question is 30, 45 and 60. पुन्हा एकदा या तीन संख्या आहेत 30, 45 and 60. आता यांना 5 न भाग घालवत बसण्याची गरज नाही, कारण आपल्याला एक लक्षात येईल की ह्या सर्व संख्यांना 15 न भाग जातोय, त्यामुळे डिरेक्टली 15 न भाग घालू. 15 दुने 30, 15 त्रिक 45, 15 चोक 60. आता इथं 2, 3 आणि 4 मधल्या 2 आणि 4ला आणखी 2 न भाग जाईल, तो भाग घालू. म्हणजे बे के बे. 3ला भाग जात नाही, तसंच ठेवू. बे दुने 4. आता या ज्या संख्या आहेत याला कुठल्याही इतर संख्येने भाग जात नाही. मग आता एलसीएम काढण्यासाठी हे जे दोन कॉमन फॅक्टर्स आहेत ते पहिल्यांदा घेऊया, 15 × 2 आणि नंतर उरलेले हे 3, दॅट इज × 1 × 3 × 2. मग 15 दुने 30, 30 × 1 म्हणजे 30, 30 × 3 90 आणि 90 × 2 180. So LCM of 30, 45 and 60 is 180. Next question is find the smallest three-digit number that is divisible by 5, 10 and 15. आता इथे एक शब्द आलाय स्मॉलेस्ट. ज्या वेळेला एखाद्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये स्मॉलेस्ट हा शब्द असतो त्यावेळेला लक्षात ठेवायचं तिथं आपल्याला काढायचा असतो त्याचा एलसीएम. आणि ज्या वेळेला मॅक्झिमम, ग्रेटेस्ट असा शब्द असतो त्यावेळेला तिथं काढायचा असतो जीसीडी. इथं आपल्याला स्मॉलेस्ट 3-digit नंबर पाहिजे विच इज डिव्हिजिबल बाय 5, 10 अँड 15. म्हणजे अशी लहानात लहान संख्या जी 5, 10 आणि 15च्या पाढ्यामध्ये किंवा पट्टीमध्ये असेल. म्हणजेच इथे एलसीएम काढायचे या तिन्हीचा. मग इथं 5, 10 आणि 15 एका बाजूला असे लिहून घेतले आणि याचं एलसीएम काढायचं म्हणजे त्याला 5 न भाग जाईल. 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15. आता याला आणखी कशाने भाग घालवू शकत नाही आपण. मग आता एलसीएम याचा काढायचा आपल्याला, म्हणजे एलसीएम ऑफ 5, 10 अँड 15 इज इक्वल टू, हा कॉमन फॅक्टर आहे 1 इंटू हे उरलेले 3 फॅक्टर्स 1 × 2 × 3. मग 5 × 1 म्हणजे 5, × 2 10, × 3 30. हा यांचा एलसीएम झाला. सो द स्मॉलेस्ट नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 5, 10 अँड 15 इज 30. हा झाला याचा एलसीएम. पण इथे एक कंडिशन आपल्याला अशी दिली की तो नंबर 3-digit नंबर पाहिजे, पण हा तर 2-digit नंबर आहे. मग आता 3-digit नंबर शोधण्यासाठी आपण या 30च्या पटीतल्या संख्या घेत जाऊया. म्हणजे 30च्या पटीतली दुसरी संख्या 60. जर 30 हा 5, 10, 15चा एलसीएम असेल, म्हणजे त्या संख्येला भाग जात असेल 30ला, तर 60लाही जाणार, कारण 30च्या पटीतलीच संख्या आहे. 30च्या पटीतली पुढची संख्या 90, त्यालाही भाग जाणार. त्याच्या पटीतली पुढची संख्या 120, त्यालाही भाग जाणार. आता इथं आपल्याला 3-digit नंबर सर्वात लहान मिळाला 120. सो द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज द स्मॉलेस्ट 3-digit नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 5, 10 अँड 15 इज 120. कारण याच्या पुढची जी संख्या आहे 30च्या पटीतली ती 150 आहे. ती जरी 3-digit नंबर असला तरी स्मॉलेस्ट त्यामधला 120 होईल. सो द आन्सर इज 120. Next question, the product of two numbers is 360 and their GCD is 6. Then what is their LCM? Now here we have to use the relation between LCM and GCD. And the relation is first number, त्याला आपण म्हणूया number 1 into second number, त्याला आपण number 2 असं म्हणू. तर या दोन संख्यांचा गुणाकार जो आहे तो त्याच दोन संख्यांच्या LCM आणि GCD यांच्या प्रोडक्ट इतका असतो. सो दिस इज द रिलेशन. नंबर 1 × नंबर 2 इज इक्वल टू LCM × GCD. याचा अर्थ त्या दोन संख्यांचा जो प्रोडक्ट आहे तो त्याच दोन संख्यांच्या LCM आणि GCDच्या प्रोडक्ट इतकाच असतो. तर याचा उपयोग आपल्याला ह्या प्रॉब्लेमसाठी करायचा आहे. आता ह्या
दोन नंबर्सचा प्रोडक्ट दिलाय 360, म्हणजे नंबर 1 इंटू नंबर 2 दॅट इज 360 इज इक्वल टू. तर एलसीएम आपल्याला काढायचं आहे, त्यामुळे एलसीएम तसंच ठेवू आणि जीसीडी दिलाय 6, तो इथं ठेवूया. मग 360 उजव्या बाजूचे जे 6 आहेत ते ह्या बाजूला घेऊया, छेदात जातील, दॅट इज इक्वल टू एलसीएम. मग इथे 6 न जर 360 ला भाग घालवला तर 60 चा भाग लागेल. सो LCM of those two numbers is 60. Next question, LCM of two numbers is 200 and GCD is 10. If one of the given numbers is 40, what is the other number? पुन्हा एकदा तेच रिलेशन वापरायचं आहे. That is first number into second number is equal to LCM into GCD of those two numbers. मग यातला LCM आपल्याला दिला आहे 200, तो उजव्या बाजूला ठेवूया. GCD दिला आहे 10 आणि इफ वन ऑफ द नंबर्स इज 40, म्हणजे ह्या दोन उरलेल्या नंबर्सपैकी एक नंबर 40 आहे, मग नंबर 140 आपण घेऊया. आपल्याला दुसरा नंबर काढायचा आहे, मग त्याच्यासाठी अक्षर नंबर 2 तसंच ठेवू. सो टू फाइंड नंबर 2 विल कीप नंबर 2 ऑन द लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू, राईट हँड साइडला 200 इंटू 10 आहे तसंच राहील. 40 लेफ्ट हँड साइडमधून राईट हँड साइडला घेऊया, डिनॉमिनेटरला जातील, म्हणजे इथं शून्याला हा शून्य निघून जाईल. 4 एके 4, 4 पंचे 20. So 5 into 10 म्हणजेच 50. So the other number is 50. Next question, a farmer has 250 kg of wheat and 150 kg of jawar. Both the grains are to be filled in sacks so that their weight will be the same. What is the maximum weight of grain that can be filled in each sack? आता इथं शब्द आला मॅक्झिमम. आपण मगाशी सांगितल्या पद्धतीने मॅक्झिमम हा शब्द आला तर तिथं जीसीडी आपल्याला काढायचा आहे, ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर. आणि मिनिमम असा शब्द असेल किंवा लिस्ट असा शब्द असेल तर तिथं एलसीएम काढायचं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मिळवायला आपल्याला हे जे दोन नंबर्स आहेत 250 अँड 150 यांचा आपल्याला काढायचा आहे जीसीडी. मग त्याच्यासाठी हे दोन्ही नंबर्स या बाजूला लिहून घेऊ. या दोन्ही संख्यांना सुरुवातीला 5 आपण भाग घालवू शकतो. 5 5 25 आणि 0, 5 त्रिक 15 आणि 0. पुन्हा याला 10 भाग जाईल, 10 5 50, 10 त्रिक 30. तर ह्याला कुठल्याही संख्येनं भाग जात नाही. कॉमन फॅक्टर हे दोनच मिळाले, 5 इंटू 10. यांचा प्रोडक्ट म्हणजेच जीसीडी असणार आहे. सो जीसीडी ऑफ 250 अँड 150 इज इक्वल टू 5 इंटू 10. सो 5 इंटू 10 दॅट्स 50 किलोग्रॅम. तर हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. मॅक्झिमम वेट त्याचं असलं पाहिजे 50 किलोग्रॅम सो दॅट देअर वेट विल बी द सेम. नेक्स्ट क्वेश्चन, 3 फ्रेंड्स वे आर प्रॅक्टिसिंग running on a circular track. It took them 2, 3 and 4 minutes respectively to complete one loop. If they start running from the same place at the same time, then after how many minutes will they meet again at the same place for the first time? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवत असताना आपल्याला प्रश्न असा दिलाय की 3 मित्र एका सर्क्युलर ट्रॅकवर रनिंग करतायत आणि त्यांची वेळ प्रत्येकी 2, 3 and 4 मिनिट्स आहे. मग आपल्याला इथं असं शोधायचं आहे, प्रश्न असा विचारलाय की किती मिनिटांनंतर ते एकाच जागी एकमेकांना भेटतील. याचा अर्थ अशी लहानात लहान संख्या आपल्याला काढायची आहे जी या तिन्हीच्या पटीमध्ये असेल. सो फॉर दिस क्वेश्चन वी हॅव टू फाइंड एलसीएम, दॅट इज एलसीएम ऑफ 2, 3 and 4. मग 2, 3, 4 यांचा एलसीएम काढायचं म्हणजे पहिल्यांदा कॉमन संख्या अशी कुठली आहे का ते शोधायचं. ज्या संख्येनं या तिन्ही संख्यांना किंवा यातल्या 2 संख्यांना भाग जाईल तर ती 2 आहे, कारण 2 न 2 ला भाग जाईल 2 एके 2, 4 ला भाग जाईल 2 दुने 4 आणि 3 ला भाग जात नाही, त्यामुळे ती संख्या तशीच ठेवायची. म्हणजे इथं कॉमन फॅक्टर फक्त 2 आहे आणि हे सगळे अनकॉमन फॅक्टर्स. आता ह्याचं एलसीएम काढताना एलसीएम ऑफ 2, 3 and 4 पहिल्यांदा हा कॉमन फॅक्टर घ्यायचा 2 इंटू हे उरलेले 3, 1 इंटू 3 इंटू 2. मग 2 गुणिले 1 2, व्यतिरिक्त 6, 6 गुणिले 2 12. So after 12 minutes they will meet again at the same place for the first time. So this is the answer. Next question, if the children in the class are lined up 6 in each row and 8 in each row, then no child is left. What is the minimum possible number of children in the class? पुन्हा शब्द इथं मिनिमम आलाय, म्हणजे आपल्याला इथं काढायचा एलसीएम. सो एलसीएम ऑफ 6 and 8.
मग 6 आणि 8चा एलसीएम काढायचं म्हणजेच पहिल्यांदा या दोन संख्याच्या मांडून घेऊ, याला 2 न भाग जाईल, बेत्रिक 6 बेचोक 8. याला इतर कुठल्याही संख्येने भाग जात नाही, तर एलसीएम काढण्यासाठी हा कॉमन नंबर 2 × 3 × 4. 3 दुणे 6 गुणिले 4 24. सो दिस इज द एलसीएम ऑफ 6 and 8. याचा अर्थ त्या क्लासमध्ये एकूण 24 स्टुडंट्स असतील. देअरफॉर द मिनिमम पॉसिबल नंबर ऑफ चिल्ड्रन इन द क्लास इज 24. कदाचित त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा असू शकतील, कारण 48 असतील तरी सुद्धा याच पद्धतीने त्यांच्या रोज करता येतील. पण आपल्याला विचारलं या प्रश्नात मिनिमम किती असू शकतील, तर मिनिमम 24 असू शकतील, त्याच्यापेक्षा कमी असू शकणार नाहीत. सो दिस इज द आन्सर ऑफ द क्वेश्चन. Next question, 3 buses going to different places leave from the same station every 10, 15 and 20 minutes. If all 3 buses first leave at 8 a.m., then at what earliest will they leave the same time again? पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. इथं प्रश्न विचारलाय अर्लिएस्ट म्हणजे कमीत कमी, थोडक्यात की आपल्याला या 3 संख्यांचा पुन्हा एकदा एलसीएम काढायचा आहे. म्हणजे 3 बसेस प्रत्येक 10, 15 आणि 20 मिनिटाला एका ठराविक ठिकाणी पोहोचतात, एका ठराविक ठिकाणी जातात. म्हणजे त्या 3 बसेस एका स्टेशनपासून 10, 15 आणि 20 मिनिटांनी सुटतात. तर प्रश्न असा विचारलाय की त्या सर्व बसेस एकाच वेळेला कुठं भेटतील आणि किती वाजता भेटतील, जर त्यातली पहिली बस 8 वाजता निघाली असेल तर. मग इथं ह्या ज्या 3 संख्या आहेत त्यांचा आपल्याला काढायचा एलसीएम. सो एलसीएम ऑफ 10, 15 and 20. मग इथे 10, 15 आणि 20चा एलसीएम काढायचा आहे. या सर्व संख्यांना 5 न भाग जाईल. 5 दुणे 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20. आता ह्यातल्या 2 आणि 4ला पुन्हा 2 न भाग जाईल, तो घालू. बे के बे, बे दुणे 4, 3ला भाग जात नाही तसेच ठेवू. मग इथं कॉमन संख्या झाल्या, कॉमन फॅक्टर झाले 5, 2, त्यांचा प्रोडक्ट, नंतर 1 × 3 × 2. या सर्वांचा प्रोडक्ट म्हणजे या तिन्हींचा एलसीएम. मग 5 दुणे 10, 10 गुणिले 1 10, 10 गुणिले 3 30, गुणिले 2 60. सो आफ्टर 60 मिनिट्स, so this is the earliest time they will leave at the same time again. मग आता 60 मिनिटांनंतर त्या पुन्हा एकत्र येणार आहेत. सुरुवातीला पहिली बस जर 8 वाजता सुटली असेल तर त्यानंतर 60 मिनिटं म्हणजे 1 तास. याचा अर्थ म्हणजे 9 वाजता त्या पुन्हा एकत्र सुटतील. सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज 9 AM.